अरे पोरीनो, मावळा आहेसा तुम्ही. त्या घरात त्या दोन बायकांची रोज लढतायसा. बंड्यार लहानपणी गनिमी कावा ऐकलंस की नाही? आबांनी आपल्याला शिकवलेलं त्याचाच आता उपयोग होतोय बघ. गनिमी कावा म्हणजे? अगं तुला गनिमी कावा माहित नाही? तू महाराजांच्या गोष्टी ऐकल्या नाहीस काय? अगं तुला एवढं मी माहित नाही व्हय. निंगे, अगं असं हसायचं नाही. नसेल माहित तिला. आपल्याला आबांनी लहानपणापासून महाराजांच्या गोष्टी सांगितल्यात म्हणून आपल्याला सगळं माहित आहे. आपण तर लपाछुपी खेळायचो, त्याला बी गनिमी कावा म्हणायचो. समोर किती बी मोठा शत्रू आला तरी बी त्याला कसं भारी पाडायचं. आपण तर आबांना शत्रू बनवून खेळ खेळायचो. म्हणून तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. काय गप्पा सुरू आहेत? गनिमी कावा म्हणजे त्याचं काय मध्येच? सर मला असं वाटतंय आमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना महाराजांच्या गोष्टी बऱ्याच माहित नाहीत. आणि मी काय म्हणतो, आपण महाराजांच्या गोष्टी, घडलेले प्रसंग, त्यांचे सरदार मावळे ह्या सगळ्याबद्दल त्यांना माहिती करून दिली पाहिजे की नाही? आणि असं बी आता 2 दिवसावर शिवजयंती आली, मग आपण कुठल्या तरी गडावर जाऊन ह्या सगळ्याची त्यासनी ओळख करून दिली तर? गुड आयडिया. करूयात प्लॅन, पण एकदा राजन काका किंवा अन्नपूर्णा मॅडमची एकदा परमिशन घ्यायला लागेल आपल्याला. अहो मग मी बोलतो की राजन सरांसोबत. कमळी, अगं अजून तू त्यांना सरच म्हणतेस? म्हणजे मी बोलतो बाबांबरोबर. आता घरी बाबा इथं सरच म्हणायला पाहिजे की नाही? हो ताई थांबा, कुठे जायचं तुम्हाला? अहो दादा, माझी लेक शिकते आहे तर तिला भेटायचं होतं. अहो ताई, अहो हे कॉलेजचं कॅम्पस आहे. इथे अचानकपणे कुठल्याही पालकांना भेटण्याची परवानगी नाही. त्याच्यासाठी मोठ्या साहेबांची परवानगी घ्यावी लागते. अहो दादा ऐका की, अहो माझी लेक शिकते इथं, माझी कमळी आहे, तिला मला भेटायचं होतं. लई दिवस झाले हो तिला भेटलो नाही. तुम्ही कमळी ताईच्या आई साहेबाच? अहो मी अगोदर नाही का सांगायचं? या हे बघा, इथून तुम्ही सरळ डाव्या हाताला गेला का नाही, अगं तिथंच तुम्हाला भेटतील त्या. हा या या. धन्यवाद. ठीक आहे, मग काहीच हरकत नाही. तू परमिशन काढ, मग आपण व्यवस्थित प्लॅनिंग करूया सगळं. तसंही आपल्याला एक स्टडी टूर काढायचीच होती कॉलेजतर्फे, ती काढून टाकूया. कमळीला तर आबा गेल्याचं काय बी माहिती नसणार. तिला चुकून जरी कळलं असतं तर ती हे समज सोडून परत आली असती. कमळी तर ही तर चांगलीच रमली. तिचं शिक्षण बी व्यवस्थित चालू आहे असं दिसतंय. बंड्यानं अंधऋषीनं तिला आबांच्या बद्दल काय बी सांगितलं नाही, ते बी बरंच झालं. आता मी बी तिला काय बी सांगणार नाही. खरं आता मी माझ्या कमळीला भेटणार, तिला मिठीत घेणार. म्या गौरी, हे तू काय करायला निघालीस? समोर बघ, कमळी किती खुश आहे ते बघ. मग आता तिला जाऊन काय सांगणार आहेस तू? तू जेव्हा तिच्या समोर जाशील तेव्हा तिचा पहिलाच प्रश्न असेल, आबा कुठं आहेत? तुला जमणार आहे तिच्या संग खोटं बोलायला? अरे तिला जर आबांबद्दल कळलं तर, तिला तुझ्याबद्दल कळलं तर तिचं शिक्षण काय होईल त्याचं? नाही नाही, बरं झालं की ती हितच आहे. बाई ग, ही पोरगी बी हितच आहे. आता मी जर का कमळीला जाऊन भेटायचं म्हटलं तर ही नक्कीच त्या कामिलीला जाऊन समज सांगल. नाही नाही, आता मला ही तर कमळीला भेटून चालणार नाही. कमळे,
कमळी कमळे अगं जरा हळू चल की ग, आम्ही बी आहोत तुझ्या बरोबर. अगं थांब कमळी. निंगी अगं तिला राजन काकांशी बोलायचं ट्रिप बद्दल म्हणून घाई झाली. थांब. अरे हा चल शंभू. हे शंभू, अरे तू त्या नोट्स देणार होता ना हो मला? हा हा देतो. फक्त तुझं झालं की मलाच दे. चालते चालते. हे थँक्यू. अगं हळू हळू हळू. तुटली ना चप्पल? काय घाई आहे? राजन काका काय पळून चाललेत? ये चल चप्पल शिवून घेऊ आपण. घे. हा लवकर कंप्लीट कर, मला पण अभ्यास करायचा. चालते. हा ठीक आहे. हा. हळू. व समोर दुकान आहे. दादा जरा यांची चप्पल शिवून द्या ना. आणि जरा डबल टाका मारा, सारखी धडपडत असते ही. भाऊ पोरगी धडपडली म्हणजे हिच्या पायात लक्ष्मीच असणार बघा. अरे ऋषी सरांना कमळे तिकडे काय करायल्यात? चल शंभू जाऊन बघूया. नको, इकडेच थांबूया. अरे असं काय करतोय? हे तुमचं काय चाललंय? इकडे या की. अरे ती बघ कमळी बी बोलवायली आहे. चल आता चल. ताई चप्पल. वा काका, एक नंबर चप्पल शिवून दिली बघा. नाद्याबाग. अरे शंभू तू कधी आलास? शंभू, तू ओळखतोयस काकासनी? हा हो, ते मागच्या आठवड्यात माझ्याकडे चप्पल शिवायला आला होता. बर, किती रुपये झाले काका? काय नाही काय नाही. अहो तुम्ही मला माझ्या पोरासारखे आहात ना, तुमच्याकडून कसं पैसा घेणार? काका अहो, आमच्या वयाची मुलं रोज येतील तुमच्याकडे, मग तुम्ही कोणाकडनंच पैसे घेणार नाही का? आणि आपल्या कष्टाचं पैसे घ्यायला कधीच लाजायचं नाही. घ्या अगं राहू दे बाळा. काका, घ्या. चला निघायला पाहिजे. निंगे, आजी आजोबांच्या औषधांची वेळ झाली. सर शंभू, येतो आम्ही. येस येस. बाय बाय. 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 चल. शंभू चल रे, ते पुस्तक गाडी ते माझ्या देतो. अहो आजी आजोबा, आज की नाही कॉलेजमध्ये सगळी पोरं नुसती क्रिकेट क्रिकेट असंच चाललं होतं त्यांचं. म्हणजे ती काय म्हणत होती, 2020 वर्ल्ड कप सुरू आहे. मी आणि निंगी फुल कन्फ्यूज, काहीच कळना. मग ऋषी सरांनी आम्हाला समजवलं, तेव्हा कळलं आम्हाला. उगं काहीतरी असतंय पोरांचं बघा. आजी, अहो बोला की माझ्या संग. असं किती दिवस तुम्ही गप बसणार आहे आता सांगा मला? की नाही असं एकटीला बोलायला नाही आवडत बघा.